टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। ज्यांनी नेमकी माझी स्तुती केली काय केली मलाही कळलं नाही। अजित गोपछेडेजी सर्वात महत्वाचा कलावंत जो राहून गेलेला आहे तो म्हणजे आमचे अजित भाऊ गोपछेडे। सगळ्यात मोठे कलावंत तेच आहेत आजच्या। म्हणजे त्यांनी नेमकं कोणाला मारलं ह्याच्यामध्ये म्हणजे भाषणामध्ये मलाही कळलं नाही, असं गोड बोलत बोलत कार्यक्रम करून टाकला। मी काही त्यांना शिकवलेलं नाही आहे, पण राज्यसभेमध्ये आम्ही दोघंही आहोत। ते कधी घुसतात कुठे आणि काय करून घेतात हरकत नाही, पण चांगलं काम ते करत आहे त्याची मला जाणीव आहे। एक उत्कृष्ट माझा सहकारी म्हणून मी त्यांना पाहतो। त्यांची पहिलीच टर्म आहे। मला राजकीय क्षेत्रामध्ये जवळपास 40-50 वर्षापेक्षा जास्त कालावधी गेलेला आहे, पण असा खासदार म्हणजे असं होणे नाही ते मला सांगितलं। त्यांनी तारीफ करता करता काय बोलून गेले मलाही समजलं नाही, पण मला हे सांगितलं पाहिजे आमच्या गोपछेडे साहेबांना, गोपछेडे साहेब मी खांद्यावर हात घालून कसा मारत नाही। खांद्यावर हात घालून कधी मारते सवय पण माझी नाही। पटलं तर ठीक आहे, नाही पटलं तर चालत जातं। मी काही फार कोणाची मागे लागायची मला गरज नाही, पण कोणी फार अंगावर आलं तर सोडत नाही हे मला सांगितलं। परंतु मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की तुम्ही ज्या पद्धतीने काम करत आहात, खूप तुमची वाचन चांगलं आहे, सभागृहातले परफॉर्मन्स चांगला आहे, तुम्ही चांगलं काम करत राहा आणि भाजपाचे एक माझे चांगले सहकारी म्हणून तुम्ही खासदार या नात्याने उत्कृष्टपणे काम करत आहात। तुमच्या मी आभारी आहे। स्तुती सुमन जरी तुम्ही मिळली असते त्यात सुद्धा थोडी अतिशोक्ती झालेली आहे। मी तेवढा काही भरपूर शिकायचं आहे मला सुद्धा या राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये आणि भाजपमध्ये तर भरपूर शिकायचं आहे मला। त्यामुळे मला वेळ काही नाही आहे, परंतु मी जवळ नवीन जरी असलो तरी या पक्षाचे प्रोटोकॉल, या पक्षातल्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्णत्व जे स्वीकारलेलं आहे, जे व्रत मी स्वीकारलं आहे ते 100% यशस्वी केल्याशिवाय मी राहणार नाही, ते मला या निमित्ताने हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।